पुण्यातील आंबेगाव परिसरात 2 स्वयंघोषित गोरक्षकांनी म्हशींची वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकाला मारहाण करून त्याला गायीचे शेण खाण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी दोघांना अटक केली आहे। नाशिकमध्ये आयुर्वेदिक तज्ञ डॉक्टर मनीषा जेजुरकर यांनी त्यांच्या पतीच्या लग्नबाह्य संबंधांमुळे जीव दिल्याचा गंभीर आरोप त्यांच्या माहेरच्या नातेवाईकांनी केलाय। बदलापूर नगर परिषदेच्या अर्थसंकल्पात कन्येच्या जन्मावेळी बँक खात्यात 5,000 रुपये जमा करण्याची घोषणा करण्यात आली आहे। 10वी आणि 12वी परीक्षांतील गैरप्रकारांप्रकरणी राज्य मंडळाने विक्रमी कारवाई करत 81 कर्मचाऱ्यांना निलंबित केलंय। महाराष्ट्र महसूल विभागात सुमारे 17,000 तलाठी पदांची मोठी भरती लवकरच जाहीर होणार असून जिल्हानिहाय रिक्त जागांचा अहवाल तयार केला जातोय। मुळे शहरालगत सुसगाव येथे सिमेंट मिक्सर वाहनाखाली चिरडून 18 वर्षांच्या तरुणीचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। रायगड जिल्हा परिषदेत तपासणी दरम्यान 164 दिव्यांग कर्मचारी संशयात आल्याने त्यांच्या प्रमाणपत्रांची ठाण्यात फेर तपासणी होणार आहे। गॅस पुरवठा कमी झाल्याने मुंबईसह मोठ्या शहरांतील हॉटेल्स आणि भोजनालय बंद ठेवण्याचा इशारा हॉटेल संघटनेने दिलाय। बारामती जवळील विमान अपघात प्रकरणात चौकशी दरम्यान बीएसआर या विमान कंपनीचे मालक व्हीके सिंग यांनी पायलटची चूक असल्याचा दावा करत स्वतःची चूक सिद्ध झाल्यास कठोर शिक्षा स्वीकार करण्याची तयारी दर्शवली आहे। मुंबईमध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उबर, ओला, रॅपिडो या दुचाकी भाडे सेवा देणाऱ्या कंपन्यांचे तात्पुरते परवाने रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।